तर गणोबादेव आणि दादोबादेव हे भाऊ होते, शेती होती त्यांना भरपूर. पण दादोबादेव काम करीत नसत, ते नेहमी देवधर्माच्या नादी लागायचे. त्याच्यामुळं गणोबा म्हणजे तू काम करीत नाही, आमचं नाही तमकं नाही, तू काय शेतीमध्ये काम करीत नाही. तर ते म्हणजे मला काय जमत नाही, मी देवधर्माच्या का त्याच्यात मला काही शेती जमणार नाही. मग ते दादोबादेव हनुमान टाकली तिथं, हनुमानाची सेवा करायला लागली. सेवा करता 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 2-4 वर्ष गेले त्यांचे तिथे गेल्यानंतर हनुमान मालकीला सांगितलं की बस तो काय माझा भक्त नाही, तू गणेशाचा भक्त आहेस, तर तो मोरगावची वारी कर मागे. तिथून पुढे दादोबादेव तिथून टाकायतून निघाले आणि मोरगावची वारी करायला लागले. मोरगावची वारी करता 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 बरेचसे दिवस गेले. एका वारीला गेले, वय भरपूर झालं होतं आणि गेले ते वारीला. वारी गेल्यानंतर तिथं कडाला पाणी आलं म्हणून ते आपले थांबले अलीकडच्या कडाला. आरतीचा टायमिंग झाला म्हणजे आता काय करावं नेमकं. तर त्यांनी आपले कडामध्ये उडी टाकली. उडी टाकल्यानंतर ते थोडे वाहवले, म्हणजे थोडे वयस्कर होते, वाहवले की बेटावर लागले. तिथं आरती चालू झाली होती संध्याकाळची. तर ते आरती मध्येच बंद पडली. मध्ये बंद पडल्यानंतर समजा तिथे 3-4 कर्मचारी होते, म्हणजे आपल्याला बोलता सुद्धा यायना, माणसाला काय आज आपल्याला आरती सुद्धा पुढं म्हणता यायना. म्हणून ते म्हणले बरोबर आहे म्हणे, आम्हाला दादोबादेव काय आले नाही, तर चला आपण पाहू म्हणे पलीकडच्या कडाला असेल तर त्यांना घेऊन येऊन नंतर आरती. मग त्यांनी काय केलं, आले नदीच्या कडाला तिथे करायचे. तर ते बेटावरती आपले मोऱ्या म्हणून बसले होते. त्याच्यात गेले, ते पाण्यात गेले 2-4 लोक, त्यांना धरलं आणि मंदिरात नेलं. मंदिरात नेल्यानंतर तिथं काय झालं, आरती झाली. आरती झाल्यानंतर ती झोपले आपले तिथं. ते काही कुठं जात नव्हते, काय नव्हते, वारी केली आपली मंदिरात झोपायचं. मंदिरात झोपल्यानंतर त्यांना